नमस्कार श्रोते हो, शुभ दिवस. नेहमी सुगंधी फुलंच का तोडली जातात? कारण त्याचा सुगंध हा सगळ्यांना हवा हवासा वाटतो. फुलांचे सौंदर्य माणसांना खूप हवं असतं, पण मुळं कोणाला हवी नसतात. माणसाचंही असंच असतं. चांगली माणसे, आपल्या विचाराने इतरांना प्रभावित करणारी माणसे नेहमी इतरांना हवीशी वाटतात. यासाठी एक चांगला माणूस बना. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जावा. चला, मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा झरा घेऊन आले आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. माणुसकी नावाची गोष्ट आता राहिली नाही. पूर्वी एकमेकांविषयी खूप जिव्हाळा होता. शेजारी कुणाचे लग्न असेल तर घरातील सगळे लोक लग्न घरी काम करू लागत होते. आयुष्यात कुणी कुणाचं नसते, म्हणून स्वतःच्या हिमतीवर जगा. कुणावर अवलंबून राहू नका. कोण कधी साथ सोडेल काही सांगता येत नाही. गर्व करून कधी कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ते नाते जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर आपली माणसेच उपयोगी पडतात. माणसाने समोर बघायचं की पाठीमागे बघायचं, यावरती सुद्धा पुष्कळ सुखदुःख अवलंबून असते. भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमानमध्ये सुखाने जगावं माणसाने. गुलाबाला काटे असतात म्हणून फिरफिर करीत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो याचे सुख माना. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही. कोणी कितीही त्रास दिला आपल्याला तरी ते नातं आपण टिकवायचं. कारण आपल्या आईबापाने आपल्याला माणसे वापरायला नाही तर माणसे जपायला शिकवलं आहे. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. कोणी कोणाचं नसतं हे आपल्यानेच शिकवलं. लोक लेट कळाली पण परफेक्ट कळाली. माझ्या बापाशिवाय कोणाचे उपकार माझ्यावर नाहीत, म्हणून माझ्या बापाला सोडून मी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. जोवर बाप आहे तोवर संकट दिसत नाहीत. संकटे लाख येत असतात पण बाप कधी आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश देखील होतो. मग कितीही पैसा ताकद असू द्या, त्याचा काहीच फायदा नसतो. लग्न करताना आईवडिलांनी मुलगी देण्याचा योग्य निर्णय घ्यावा. कारण निर्णय त्यांचे चुकतात पण आयुष्यभर त्याची शिक्षा त्या मुलीला भोगावी लागते. पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही पुष्कळ माणसंही विचाराने आणि संस्काराने भिकारी असतात. ज्या दिवशी भाकरी पिझ्झासारखी ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची खरी किंमत कळेल.